पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नाशिक महापालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांचं आंदोलन सुरू आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। नाशिक महानगरपालिकेची आज महासभा होत आहे आणि या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे आक्रमक झालेले आहे। महासभा सुरू होण्यापूर्वी खरतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येत आहे। नाशिककरांचा संताप पहिल्या 2 पावसामध्ये जे खड्डे पडलेले होते त्याचा जाब विचारण्यासाठी खरतर हे सगळे नगरसेवक पुढे आलेले आहे। आपण त्यांना विचारूया, आपण खरतर आंदोलन करताय, काय नेमकं कारण आहे? आंदोलन हेच कारण आहे आंदोलन करण्याचं का ज्या पावसात आता एक पाऊस झाला, पाऊस झाल्यामुळे पूर्ण नाशिक शहरामध्ये खड्डे पडले तर नाशिक खरी परिस्थिती पाहिली तर नाशिक रोड उड्डाणपूल अक्षरशः इतकी दयनीय अवस्था आहे त्या उड्डाणपुलाची। अक्षरशः उड्डाणपूल हा जो आहे त्याच्याहून येणारा जाणारा जो रस्ता माणसं आहे किंवा वर्दळ आहे, खूप लोकांचे अपघात झाले। अक्षरशः उड्डाणपूल हा पडण्यास म्हणजे पडलेला आहे। आंदोलनाची भूमिका हीच आहे की मागे नाशिकमध्ये एकच पाऊस झाला आणि एका पावसामध्ये नाशिकमध्ये पूर्ण पाणी झालं। तुम्ही बघू शकत असाल की नाशिकमध्ये कुठे घंटा गाड्या पाण्यात गेल्या, कुठे स्कूल व्हॅन पाण्यामध्ये अडकल्या आणि हे सर्व होत असताना आयुक्त व महापौरांनी फक्त बघायची भूमिका आणि रील काढण्याची भूमिका घेतली। स्वतः आयुक्त मॅडमने एका रस्त्याची पाहणी केली, तो रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे हे त्यांनी डिक्लेअर करून तोडायला लावलं। मग तो रस्ता जर खराब असेल तर मग शहर अभियंता व क्वालिटी कंट्रोल काय करते? महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।